आज ऋषी पंचमी आहे आणि त्यानिमित्तानं पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अथर्व शीर्ष पठण सुरू आहे। या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक वेशात पहाटे 4 वाजता अथर्व शीर्ष पठणाला सुरुवात झाली आहे। खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवास् स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते। आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्व शीर्ष पठणाने झालेली आहे। अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणतायत, त्याने वातावरण सगळं दुमदुमून जाते। अतिशय आवडलेले अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आलं, ह्यातच मी माझं भाग्य समजते। कार्यक्रम चालू झाला होता तेव्हा काका म्हटले होते की अथर्वशीर्षाचं जागर व्हायला पाहिजे आणि आता खरंच तसं प्रत्येक मंडळामध्ये असं अथर्वशीर्षाचं सामुदायिक महिलांचं पठण खरंच सुरू केलेलं आहे। त्याचा खूप अभिमान वाटतो आणि एक छोटंसं लावलेलं रोपटं आज त्याच्यामध्ये वटवृक्षाच्या पारंब्या सगळीकडे पसरलेल्या आहे। पहिल्यांदाच स्टेजवरनं अथर्व शीर्ष प्रस्तुत करायचा चान्स मिळाला आणि त्यामुळे मला असं शब्दात नाही सांगता येणार इथे काय भावना आहेत त्या। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि खूप छान वातावरण होतं, इथे एकदम भक्तिमय वातावरण होतं। आज आमचे सभासद 4000 पेक्षा जास्ती आहेत आणि आम्ही 5 तारखेला 5 ऑक्टोबरला विश्वविक्रम करतो आहे। औरंगारी, कसबापेठ, निंबाळकर ताली, दगडूशेठ मुख्य, बाबूगण उत्सव। खूप आनंद होतोय आणि एक अथर्व शीर्ष आणि शंख म्हटल्यामुळे आपल्या आरोग्याचे बरेच ह्याच्यातनं दूर होतोय आपण। त्यानंतर खूप एक दैवी शक्ती आल्यासारखं वाटतंय आणि आम्हाला इतका उत्साह येतो। आज पहाटे 2 वाजल्यापासून मी जागी आहे, आपल्याला जायचं आहे। त्या कायम सगळ्या कार्यक्रमात सहभागी असतात।